भक्तगणांनो, माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे. बघा, तुम्हाला जमतंय का? कारण आपण अनेक गोष्टी आपल्या सवयीप्रमाणे करीत असतो, परंतु काही गोष्टी आपण बदलल्या तरच आपल्याला फलप्राप्ती होऊ शकते. आणि मी काही गोष्टी आपणास सांगू इच्छितो. बघा, तुम्हाला जमतंय का? तुम्ही उपवास करा किंवा करू नका. तुम्ही उपवास करा किंवा करू नका, मर्जी तुमची. परंतु जिभेवर ताबा नाही ठेवला तरी चालेल, पण आपल्या मायामोहांवर मात्र आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे. यासाठी आपण प्रयत्नशील असायला हवे. बघा, तुम्हाला जमतंय का ते? तुम्ही देवळात जा किंवा जाऊ नका, इच्छा तुमची. तिथे नतमस्तक नाही झाला तरी चालेल, परंतु आपल्या या देहामध्ये असणाऱ्या अहंकारावर मात्र तुम्हाला मात करता आली पाहिजे. तरच तुमची भक्ती फळाला येईल. अन्यथा अहंकारामध्ये काहीच प्राप्त होत नाही. तर त्या अहंकारावर मात करण्याचा प्रयत्न करा. बघा, तुम्हाला जमतंय का? तुम्ही सोवळं माना किंवा मानू नका, मर्जी तुमची. तुम्ही सोवळं माना किंवा मानू नका, मर्जी तुमची. तुम्ही हे नाही मानलं तरी चालेल, परंतु एक गोष्ट मात्र तुम्हाला नक्कीच पाळावी लागेल. ती म्हणजे तुमचे आचरण नेहमी पवित्र ठेवा. तुमचे आचरण जर पवित्र नसेल तर त्या सोवळ्या ओवळ्याचा, त्या भक्तीचा, त्या देवळात जाण्याचा तुम्हाला काहीही लाभ होणार नाही. हे बघा, तुम्हाला तुमचं आचरण पवित्र ठेवणं जमतंय का? तुम्ही 11 माळ जपा किंवा तुम्हाला हव्या तेवढ्या माळा जपा. स्वाध्याय करा, पोथ्या वाचा किंवा वाचू नका, मर्जी तुमची, इच्छा तुमची. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण प्रत्येक माणसाचं मन जरूर वाचायला शिका. आणि जर माणसाचं मन वाचलं, माणसातला देव पाहायला तुम्ही शिकला, तरच तुम्हाला तुमच्या भक्तीचा, तुमच्या या माळ जपण्याचा, पोथ्या वाचण्याचा, स्वाध्याय करण्याचा, भक्ती करण्याचा, देवळात जाण्याचा, सोवळं मानण्याचा, उपवास करण्याचा लाभ मिळू शकतो. बघा, जमतंय का तुम्हाला ते? तुम्ही एखाद्याची सेवा करा किंवा करू नका, मर्जी तुमची. त्यासाठी तुम्हाला सवड नसली तरीसुद्धा चालेल, पण चांगल्या माणसांच्या सेवेत, सहवासात असलेल्या भक्तांमध्ये किंवा माणसांमध्ये देव पाहायला शिका. तरच तुम्हाला त्याचा लाभ होईल. कारण प्रत्येक देहात देव वसतो आहे, हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे. आणि जर त्या देहातील देवाला तुम्ही मानत नसाल तर त्याला काहीच अर्थ नाही. तर बघा, तुम्हाला जमतंय का हे सर्व करायला? जाणीवपूर्वक प्रयत्न करा, तरच ते जमू शकेल. अन्यथा आपण केवळ वरवरची भक्ती कराल, आपल्याला फलप्राप्ती काय होईल याची गॅरंटी अजिबात नाही. त्यामुळे आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करा आणि फलप्राप्ती करून घ्या, असे माझे म्हणणे आहे.